भराडात काय लागणार निकाल? पश्चिम विदर्भात कोण होणार आमदार? महायुतीच्या हाती किती जागा लागणार? महाविकास आघाडीचे किती येणार आमदार? राज्यात महायुती की महाविकास? पहा महानिकालाचे लाईव्ह कव्हरेज फक्त RRC न्यूजवर। विधानसभा रिझल्टचा विशेष कार्यक्रम महाराष्ट्राचा महानिकाल। नमस्कार, RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। अनेकांचे उडाले फ्यूज, निकालाची आता वाट। अकोला पश्चिम मध्ये विजयी कोण होणार? अकोला पूर्व मध्ये सहकार लॉबीने केले कोणाचे काम? अनेकांना प्रश्न। भाजप शिवसेनेच्या घटस्फोटानंतर मतदारसंघावर दावा कोणाचा? मूर्तिजापूर येथे सुगत वाघमारे की हरीश पिंपळे? प्रहार आणि राष्ट्रवादीत कोण राहणार पुढे? अनेकांना प्रश्न। बाळापूर मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना, वंचितची जादू चालणार का? अनेकांना प्रश्न। माडी व मुस्लिम एकत्र आले असले तर अकोट येथे धक्कादायक निकाल। प्रकाश भारसाकडे पुन्हा एकदा चमत्कार करतील की बोडखे? सगळ्यांचे लक्ष। आता सविस्तर बातम्या। अकोला पश्चिम मध्ये भाजपचे 2 बंडखोर आणि शिवसेनेच्या एका बंडखोराने उडी घेतल्याने भाजप उमेदवार विजय अग्रवाल यांच्या समोर अडचणीचे असलेले चित्र आता स्पष्ट झाले आहे। भाजप उमेदवार विजय अग्रवाल यांची थेट लढत काँग्रेस उमेदवार साजिद खान यांच्यासोबत रंगली असून मतदारांनी विजयाची माळ कोणाच्या गळ्यात घातली हे शनिवारी निश्चित होईल। अकोला पश्चिम मतदारसंघात सन 2019च्या निवडणुकीत दिवंगत गोवर्धन शर्मा उर्फ लालाजींना 73,262 मते मिळाली होती, तर साजिद खान पठाण यांना 70,699 मते मिळाली होती। 2019च्या विधानसभा निवडणुकीत वंचित नेते मदन भरगड यांना 20,000 मते मिळाली होती। जून 2024 मध्ये लागलेल्या लोकसभेच्या निकालात अकोला पश्चिम मध्ये भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांना 72,252 मते मिळाली होती। त्याचवेळी काँग्रेस उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांना 84,323 मते मिळाली होती, तर वंचित उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना 23,668 मते मिळाली होती। लोकसभेत वंचितला मिळालेली हीच मते अपक्ष उमेदवार हरीश आलिमचंदानी यांना मिळाली असतील तर ते जवळपास 30 ते 40,000 मतांवर थांबतील असा अंदाज राजकीय विश्लेषकांचा आहे। त्याचबरोबर प्रहारचे डॉक्टर अशोक ओळंबे आणि अपक्ष राजेश मिश्रा हे किती मते घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे। आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतची टक्केवारी पाहिल्यावर जवळपास 3,50,000 केवळ 1,90,000 मतदान झाले, ते 54% इतके होते। मतदानाच्या शेवटच्या 1 तासात होणारे मतदान पाहता पहिल्या क्रमांकावर भाजप उमेदवार विजय अग्रवाल आणि दुसऱ्या क्रमांकावर साजिद खान पठाण या दोघांमध्ये लढत यंदा निर्माण झाल्याचे चित्र आहे। शनिवारी मतमोजणीत अतिशय काटेची टक्कर या मतदारसंघात उघड असेल, तेव्हा दर्शकांनी RRCचा महाराष्ट्राचा महानिकाल हे लाईव्ह प्रसारण निश्चित पहा। निकालाची प्रत्येक अपडेट क्षणोक्षणी तुम्हाला आम्ही देऊ। भाजप शिवसेनेच्या घटस्फोटानंतर पहिल्या निवडणुकीत अकोला पूर्व मतदारसंघावर कोण दावा करणार असा प्रश्न आता विचारला जात आहे। या मतदारसंघात लोकसभा आणि गेल्या विधानसभा निवडणुकीचा विचार केल्यास थेट लढत जरी भाजप शिवसेनेत असली तरी वंचित मात्र येथे जादू करण्याची अनेकांना आशा आहे। जूनमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांना धक्का बसलेला विधानसभा मतदारसंघ म्हणजे अकोला पूर्व होय। या मतदारसंघात डॉक्टर अभय पाटील यांना लोकसभेत 51,000 मते मिळाली होती, पण याच मतदारसंघात भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांना 88,000 मते मिळाली। ही मते 2019च्या निवडणुकीतील भाजप उमेदवाराच्या मतांपेक्षा कमी होती। गेल्या विधानसभा निवडणुकीत रणधीर सावरकर यांना 1 लाख मते मिळाली होती,
तेव्हा शिवसेना व भाजप यांची युती होती. पण यंदा शिवसेना भाजपचा घटस्फोट झाल्यानंतरची निवडणूक होती. त्यात राष्ट्रवादीचा सहकार गट हा शिवसेना सोबत होता की नव्हता हा शोधायचा विषय असून महाविकास आघाडीला सहकार नेत्यांची खूप आशा होती. त्यावर निकालाच्या दिवशी प्रकाश झोत टाकता येईल. पण यंदा पहिल्यांदाच तुल्यबळ उमेदवार शिवसेनेने या मतदारसंघात गोपाल दातकर यांच्या माध्यमातून उभा केला. जातीय समीकरण आणि वंचितचा उमेदवाराची लो प्रोफाईल पाहता ही निवडणूक भाजप उमेदवारासाठी सोपी नव्हती. त्यात आज झालेल्या मतदानात सायंकाळ 5 वाजेपर्यंत 51% मतदान झाले. ते पुढील 1 तासात वाढेल देखील, पण म्हणावे तसे मतदान या मतदारसंघात झाले नसल्याची ओरड आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजप उमेदवार रणधीर सावरकर आणि शिवसेना उमेदवार गोपाल दातकर यांच्यात थेट लढत असली तरी सुप्त लाटेत वंचितला काही फायदा होतो का याची चाचपणी सुरू आहे. घटलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडते आणि काटेची टक्कर या मतदारसंघात राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मूर्तिजापूर मतदारसंघात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 60% मतदान झाले. अंतिम आकडेवारी 7 ते 10% वाढ असेल. या मतदारसंघात प्रमुख लढत ही वंचित नेते सुगत वाघमारे आणि भाजप आमदार हरीश पिंपळे यांच्यात होती. त्याचबरोबर प्रहार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या ठिकाणी किती मतदान घेणार हे पाहण्यासारखे असेल. आज झालेल्या विधानसभा निवडणुकीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 1,86,000 मतदान झाले. ते 60% होते. गेल्या वेळी भाजप उमेदवाराला मिळालेली मते पाहता येथे भाजपसाठी यंदा अडचणीचा डोंगर होता. त्याचबरोबर उमेदवार हरीश पिंपळे यांच्यासाठी पक्षांतर्गत टेन्शन वाढलेले होते. त्यात वंचितने स्ट्रॉंग उमेदवार सुगत वाघमारे यांना उभे केल्याने या मतदारसंघात वंचित विरोधात भाजप हा सामना रंगला आहे. तर मतदारसंघात रवी राठी यांचा भाजपाने केलेला अपमान आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सम्राट डोंगरदिवे यांची लढत असो, याकडे या मतदारसंघात सर्वांचे लक्ष आहे. जवळपास एकूण 15 उमेदवार या मतदारसंघात असून अपक्ष आणि इतरांचे मतविभाजन, MIMचे मतविभाजन कोणाच्या पथ्यावर पडते हे पाहण्यासारखे असेल. सुगत वाघमारे की हरीश पिंपळे याचा फैसला हा शनिवारी लागेल. बाळापूर मतदारसंघात तिरंगी सामना झाला असून दोघांच्या लढाईत तिसऱ्याचा लाभ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बाळापूर मतदारसंघात शिवसेना विरोधात शिवसेना असा थेट सामना आहे. या ठिकाणी वंचित नेते नतीकुद्दीन खतीब यांच्यासाठी अच्छे दिन येण्याची चिन्ह राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहेत. आज बाळापूर मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत 1,80,000 मतदारांनी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान केले होते. मुस्लिम बहुल मतदारसंघ म्हणून परिचित असलेल्या या मतदारसंघात 60%च्या वर अंतिम मतदान असेल. या मतदारसंघात शिवसेनेचे नितीन देशमुख विरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बळीराम शिरस्कार असा सामना आहे. या मतदारसंघात 11 अपक्ष रिंगणात असून एकूण 20 उमेदवार आहेत. मत विभाजनाचा फायदा कुणाला होतो हे पाहण्यासारखे असेल. बाळापूर मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभा झाल्या. त्याचा कितपत फायदा उमेदवारांना होतो हे पाहण्यासारखे असेल. अंतिम टप्प्यात वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी नतीकुद्दीन खतीब यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. खतीब यांनी पूर्वाश्रमीची काँग्रेस सोडून नव्यानेच निवडणुकीत वंचित सोबत केलेला घरोबा त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतो का हे पाहण्यासारखे असेल. अकोट येथील निवडणुकीत विकास कामांचा मुद्दा मागे राहिल्याची माहिती असून जाती व समुदाय यांनी एकत्रित कोणाला मतदान केले याकडे सर्वांचे लक्ष आहे. वंचित नेते दीपक बोडखे यांनी शर्यतीत भाजप आमदार प्रकाश भाडसाकडे यांना घाम फोडला असून काँग्रेससाठी तो फायदा ठरतो की तोट्याचा हे पाहण्यासारखे असेल. अकोट विधानसभा मतदारसंघावर प्रकाश भाडसाकडे यांचे वर्चस्व आहे. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामांचा अनुशेष आहे. असे असताना या मतदारसंघात कोण जिंकणार याची चर्चा रंगली आहे. माळी आणि मुस्लिम या एम फॅक्टरने एकत्र काम केले तर महेश गणगणे यांच्यासाठी जमेची बाजू असेल. तर काँग्रेस आणि भाजप यांच्यात लढत झाली तर वंचित नेते दीपक बोडखे हे विधानसभेत जातील. अकोट मतदारसंघात 1,79,000 मतदान झाले असून जवळपास 58% मतदान झाले. मतदानाची टक्केवारी किती वाढते याकडे सर्वांचे लक्ष असून शनिवारी अंतिम निकाल कोणाचा लागतो हे पाहण्यासारखे असेल. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. भराडात काय लागणार निकाल? पश्चिम विदर्भात कोण होणार आमदार? महायुतीच्या हाती किती जागा लागणार?
महाविकास आघाडीचे किती येणार आमदार? राज्यात महायुती की महाविकास? पहा महानिकालाचे लाईव्ह कव्हरेज फक्त RRC न्यूजवर. विधानसभा रिझल्टचा विशेष कार्यक्रम महाराष्ट्राचा महानिकाल. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मतदान केंद्राच्या कक्षाचा ताबा देण्यात दिरंगाई केल्यावरून गुरु नानक विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला पश्चिम मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी PZ भोसले यांनी याबाबत तक्रार दाखल केली. निवडणूक विषयक कामकाजात कुठलीही बेशिस्त खपवून घेणार नाही असा इशारा निवडणूक प्रशासनाने दिला. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील गुरु नानक विद्यालयातील मतदान केंद्रावर मतदान पथक पोहोचले असताना मतदान केंद्राला कुलूप आढळून आले. याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तात्काळ मुख्याध्यापिकेशी मोबाईलवर संपर्क साधला. तथापि गुरु नानक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उमा शुक्ला व कर्मचारी पंचशील गजघाटे यांनी मतदान केंद्राची कुलूप उघडण्यास नकार दिला. त्याचप्रमाणे यापूर्वीही शाळेतील मतदान केंद्रासाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचित करण्यात आले असतानाही मुख्याध्यापिका यांनी कार्यवाही केली नाही. शाळेतील स्वच्छतागृह बंद स्थितीत असल्याचे आढळले. मतदान कक्षाला कुलूप असल्याने शाळेत गेलेल्या मतदान कर्मचाऱ्यांना ताटकळत राहावे लागले. मतदान केंद्राचा कायदेशीर ताबा येईपर्यंत निवडणूक विषयक कामात दिरंगाई झाली असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना केल्यावरून मुख्याध्यापिकेविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. भारतीय न्याय संहिता 223 व लोकप्रतिनिधी अधिनियमातील मतदान केंद्रावरील गैरवर्तणुकीबद्दल कलम 132 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यालयातील कक्षाचा ताबा घेऊन मतदान केंद्राचे काम सुरळीत व सुसज्ज करण्यात आले असून मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. जिल्ह्यातील मतदान केंद्रांची छान सजावट करण्यात आलेली दिसली. पिंक केंद्र, सेल्फी पॉइंट, मतदान केंद्रासमोर मंडप उभारला होता. मतदान केंद्राच्या परिसरात छान वातावरण असावे असा त्यामागील उद्देश होता. मंगळवारी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी विविध मतदान केंद्रांची पाहणी केली. संबंधितांना सूचना दिल्या. यातही अकोट येथील केंद्र वेगळेपण जपणारे दिसून आले. अकोट येथील श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे विद्यालयातील आदर्श मतदान केंद्रावर नैसर्गिक थीम साकारण्यात आली होती. यावेळी मतदान केंद्राला पारंपरिक ताट्या, केळीची पाने, आंब्याची तोरणे याने सजवण्यात आले होते. नैसर्गिक वातावरणात आल्याचा अनुभव मतदारांना घेता यावा म्हणून या केंद्रावर पुढाकार घेतलेला दिसला. या केंद्राचे वेगळेपण दिसून येत होते. अकोट परिसराला नैसर्गिक साधन समृद्धीची लेणे लाभले आहे. केळीची झाडे, पानांची तांडे या परिसरात आहेत. त्याचाच उपयोग मतदान केंद्राच्या सुशोभीकरणासाठी करण्यात आला होता. केंद्राचे वेगळेपण त्यातून दिसून आले. इतकेच नाही तर लक्ष्मीबाई गणगणे शाळा केंद्राच्या सजावटीची चर्चा देखील झाली. महाराष्ट्रात बुधवारी विधानसभा निवडणुकीचे मतदान झाले. विधानसभेच्या 288 जागांसाठी लोकांनी मतदान केले. खूप प्रयत्न करूनही महाराष्ट्रात 60 ते 65 पेक्षा जास्त मतदान होत नाही. परंतु काही मतदार जागृत असतात. सिंगापूरला शिक्षण घेत असलेली एक युवती खास मतदानासाठी अकोल्याला आली. तिने मतदान केले. तसेच युवक युवतींनी मतदानासाठी पुढे यावे असे आवाहन केले. राज्यातील गंभीर बाब म्हणजे 35 ते 40% लोक मतदानच करीत नाहीत. निवडणूक आयोगाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाते, ती मतदान कर्तव्य बजावण्यासाठी. परंतु या दिवशी बाहेरगावी जाऊन मजा करणे अयोग्य आहे. संविधानाने दिलेल्या मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावावा. मतदानाला प्राधान्य द्यावे. यामुळे मतदानाची टक्केवारी वाढू शकेल. या सर्व घडामोडीमध्ये केवळ मतदान करण्यासाठी सिंगापूर येथून अकोल्याला आलेल्या युवतीचे वेगळेपण दिसले. अन्य युवक युवतींना त्यातून निश्चितपणे प्रेरणा मिळू शकते. मतदानाला प्राधान्य देण्याची खरी गरज आहे. अकोला की जनता को मेरा नमस्कार. मैं आप सबसे विनती करती हूँ कि आप सब आइए, अपना कीमती वोट दीजिए. मैं इंडिया में नहीं रहती हूँ, मैं बाहर से आई हूँ, फॉरेन से आई हूँ, खास अपना वोट देने के लिए. आप सबको विनती करती हूँ कि आप आइए प्लीज. जो आपको सही उम्मीदवार लगते हैं उनको अपना वोट दीजिए. मैं सिंगापुर से आई हूँ. हाँ, मैं परसों जाऊंगी वापस. सिर्फ वोट के लिए, वोट देने ही आई हूँ. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. भराडात काय लागणार निकाल? पश्चिम विदर्भात कोण होणार आमदार? महायुतीच्या हाती किती जागा लागणार?
महाविकास आघाडीचे किती येणार आमदार? राज्यात महायुती की महाविकास? पहा महानिकालाचे लाईव्ह कव्हरेज फक्त RRC न्यूजवर। विधानसभा रिझल्टचा विशेष कार्यक्रम महाराष्ट्राचा महानिकाल। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। बुधवारी सकाळी मतदान सुरू होता शहरातील BR हायस्कूल केंद्राच्या बूथ क्रमांक 179 तथा 170 ची EVM मशीन खराब झाली, त्यामुळे मतदान प्रक्रिया खोळंबली। मतदारांना अडचणीचा सामना करावा लागला। अकोला पश्चिम मतदारसंघात मतदान प्रक्रिया सकाळी 7 वाजता सुरू झाली। BR हायस्कूलमध्ये सकाळी 7 वाजेपासून मतदानासाठी मतदारांची गर्दी होती, परंतु रूम क्रमांक 179 170 मधील EVM मशीन बंद पडल्याने मतदारांना 1 तास वाट पाहावी लागली। बराच वेळ खोळंबा झाला। मतदारांच्या उत्साहावर पाणी फिरले गेले। काही जण मतदान न करता निघून गेले। मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मशीन आधीच खराब होती। ती मशीन रिप्लेस केल्यानंतर मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू झाली। तोपर्यंत मतदारांना वाट पाहण्याशिवाय काहीही गत्यंतर नव्हते। येथील शामराव बळीराम शिरसाट यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, परंतु त्यांनी शाळा क्रमांक 22 मधील मतदान केंद्रात येऊन मतदान केले। मतदानाप्रती त्यांची बांधिलकी दिसून आली। एकीकडे मतदानाप्रती उदासीनता दिसून येते, तर दुसरीकडे उपचारादरम्यान मतदानाचा हक्क बजावणारे शामराव बळीराम शिरसाट यांच्यासारखे लोक आहेत, ज्यांच्यामुळे लोकशाहीचा उत्सव दिमाखात साजरा होतो। मतदान प्रक्रिया पार पाडली जात असताना अशी काही उदाहरणे दिसून आली, तर मुंगीलाल बाजोरिया विद्यालय मतदान केंद्रात खोली क्रमांक 2 मध्ये कुटुंबियांनी घरातील वृद्ध व्यक्तीला व्हीलचेअरवर बसवून आणले होते। अशा व्यक्तींसाठी रॅम्पची व्यवस्था प्रशासनाने केली होती। मतदानाचा हक्क बजावण्यासाठी धडपड दिसून आली। प्रत्येकाने असा दृष्टिकोन ठेवला तर मतदानाची टक्केवारी वाढणे काही कठीण नाही, परंतु कर्तव्य बजावण्यासाठी बांधिलकी हवी, तरच लोकशाहीचा उत्सव अधिक चांगल्या प्रकारे साजरा करणे सहज शक्य होईल। महाराष्ट्राच्या विधानसभा मतदानाच्या दिवशी वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठे वक्तव्य केले। वंचितने जेवढ्या जागा जिंकल्या तेवढ्या आम्ही जिंकू असा विश्वास व्यक्त केला, तर वंचितच्या अनेक उमेदवारांना मारहाण झाली, तर वरुड मोर्शी उमेदवाराला पळवून नेल्याची धक्कादायक माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली। राज्यात सत्ता परिवर्तन होण्याचे संकेत आहे। देशातील राष्ट्रीय पक्ष या निवडणुकीत बाजूला सारले जातील असा विश्वास वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला। आज सकाळी अकोल्यातील मतदान केंद्रावर प्रकाश आंबेडकर व अंजली आंबेडकर यांनी मतदान केले। मतदानानंतर माध्यमाच्या विविध प्रश्नांना आंबेडकर यांनी उत्तर दिले, तर वंचितचे अनेक उमेदवारांना हल्ले झाल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली। त्याचबरोबर वंचितच्या एका उमेदवाराचे अपहरण झाल्याचा खुलासा आंबेडकर यांनी अकोल्यात केला। एवढं सांगतो की 2 नॅशनल पार्टी जे आहेत या साइडलाईन झालेले असतील एवढंच फक्त मला एकंदरीत दिसतंय, आणि रिजनल पार्टीज जे आहेत त्यांचं प्राबल्य वाढलेलं असेल। आता माझ्या 23 तारखेलाच ते कळेल की निर्णायक कोण आहे ते। आपल्या किती जागा येतील ते आम्ही जेवढे लढले तेवढे आले पाहिजे ही आमची इच्छा आहे। हिंगोलीत उमेदवारावर हल्ला झाला, कळमनुरीमध्ये झालाय। कळमनुरीमध्ये हमला झालेला आहे आणि देवलालीमध्ये असताना झालेला आहे। त्याच्यानंतर वरुड मोर्शी उमेदवाराला आज सकाळपर्यंत पळून घेऊन गेलेले आहे। 3 दिवस झालेले पोलीस कंप्लेंट आम्ही केलेले आहे, तो सापडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। मुस्लिम कॅन्डिडेट आहे, 84 इयर्स आहे त्याचं, आणि त्याला पळून घेऊन गेलेली अशी परिस्थिती आहे। लोहा कंधारमध्ये सुद्धा असणारा हे झालं। त्याच्यानंतर मग हाकेंवरती सुद्धा असणारा हमला झाला त्या सगळ्याच्या। नवनाथ वाघमारे जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा असणारा हमला झाला। एकंदरीत मी असं म्हणेन की वंचितच्या कार्यकर्त्यांवरती आणि उमेदवारांवरती हल्ले मोठ्या प्रमाणात झाले, तेवढं फक्त मी नमूद करतो। काय कारण? आता कारण अनेक आहेत त्याच्यापैकी, त्याच्यातलं एक आहे की सत्ता परिवर्तन होतंय अशी भीतीतून झालेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। आता मोर्शीचा जो उमेदवार आहे आमचा, जसा
4 दिवस झाले त्याला पळवलेला आहे. आजही तो सापडलेला नाही. कार्यकर्ते प्रचार करतात. मतदारांना काय आव्हान देता? मी मतदारांना आव्हान एवढंच करणार आहे की ज्या विचारसरणीला आपण मानता त्या विचारसरणीला आपण असताना मतदान करा. मोठ्या प्रमाणात मतदान करा, म्हणजे जेणेकरून सरकार जे आहे ते आयाराम गयारामचं येण्यापेक्षा आणि खरेदी फोरोश करण्यापेक्षा एक विचारांचं सरकार त्या ठिकाणी चालेल हे आपण बघितलं पाहिजे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. अनेकांचे उडाले फ्यूज, निकालाची आता वाट. अकोला पश्चिम मध्ये विजयी कोण होणार? अकोला पूर्वमध्ये सहकार लॉबीने केले कोणाचे काम? अनेकांना प्रश्न. भाजप शिवसेनेच्या घटस्फोटानंतर मतदारसंघावर दावा कोणाचा? मूर्तिजापूर येथे सुगत वाघमारे की हरीश पिंपळे? प्रहार आणि राष्ट्रवादीत कोण राहणार पुढे? अनेकांना प्रश्न. बाळापूर मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना, वंचितची जादू चालणार का? अनेकांना प्रश्न. माडी व मुस्लिम एकत्र आले असले तर अकोट येथे धक्कादायक निकाल. प्रकाश भारसाकडे पुन्हा एकदा चमत्कार करतील की बोडखे? सगळ्यांचे लक्ष. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.